दोन पिढ्या संपलेल्या आहेत आतापर्यंत, तरीही काम कोणी केलेलं नाही. माननीय श्री आमदार राजू खरे साहेबांनी हे काम केलेलं. ह्या कामाचा सगळं फोटो आमच्याकडे येतं. त्यानं कुठल्या प्रकारे काम केलंय, कुठल्या नाही. राजू खरे साहेब यांचं आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आणि जी काय संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ह्याची चौकशी करण्यात यावी. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सरकारी अधिकारी किती नियमाने काम करतात की नाही हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सांगणार कसलं थेट दाखवणारच आहोत. तर मी सध्या मोहोळ तालुक्यातील आस्ती गावातील एका वडार समाजाच्या स्मशानभूमी ठिकाणी मी उभा आहे. आणि याचं कारण असं की जे या ठिकाणी आमदार राजू खरे यांच्या निधीतून 10 लाखांचा निधीचा पेवर ब्लॉक या ठिकाणी टाकण्यात आले किंवा बसवण्यात आलं आहे. ते काम झालेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं या कामावरून तरी दिसत आहे. खरं तर हे काम आपल्याला काही वर्षांपूर्वी झालं असेल असं दिसून येईल. तर मात्र हे काम 1 महिना देखील या कामाला झाले नाहीत. त्याची ही अवस्था. हे पेवर ब्लॉक निघत पडल्याचं देखील आपल्याला दिसून येतं. तसं पाहिलं गेलं तर गटविकास अधिकारी जे कोणी असतील त्यांनी याबाबत लक्ष दिलं पाहिजे असताना ते का गप्प राहिले हे मात्र माहीत नाही. याबाबत स्थानिक नागरिकांमध्येही वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. एवढंच काय तर जिल्हा परिषदेतील खराडे अधिकारी यांना याबाबत माहिती घेण्यासाठी स्थानिक नागरिक असतील किंवा आम्ही देखील गेल्या 4 दिवसांपासून सतत वारंवार फोन केला तरी देखील फोन त्यांनी उचलत देखील नाहीत. मग या सर्व व्हिडिओ यांच्या संबंधित या गोष्टींच्या अधिकारी व्हिडिओ असतील किंवा मग खराडे साहेब असतील यामध्ये तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं काहीसा प्रकार तर नसेल हे कशावरून. कारण तब्बल 10 लाखांच्या कामात एवढं बोगस प्रमाण असेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकंदरीत अशा कामांचा काही बोलायलाच नको आहे. तरी देखील आम्ही खराडे साहेब यांच्या संबंधित असे काही कामे झाली आहेत त्या कामांची यादी एवढी मोठी आहे की तपासायला त्यांची सेवानिवृत्तीची वेळ येऊ शकेल. तरी देखील आम्ही या खराडे साहेब यांच्या संबंधातील अनेक कामांचा पंचनामा मानणार आहोतच. असं काही त्यांनी कामं केली आहेत की त्या ठिकाणी 50% काम होऊन देखील संपूर्ण कामाची बिले देखील कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात आली. ते कशी देण्यात आली आहेत त्याची देखील कुंडली आम्ही खराडे साहेबांची मानणारच आहोत. तत्पूर्वी हे काम कशा पद्धतीने झालं आहे हे स्थानिक नागरिकांना आपण याबाबत विचारूया. माझ्यासोबत आता वडार समाजाचे काही आष्टेगावचे काही वॉटर बांधव आहेत. काय नाव काय आपलं? नागनाथ जाधव. काय परिस्थिती आहे इथं? प्रथमतः मी राजू खरे यांचं आमदार राजू खरे साहेब यांचं आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. पण काही कारणास्तव काम काय बरोबर झालेलं नाही असं मला निदर्शनास आलेलं आहे. काय काम कशा पद्धतीने निकृष्ट झालं असं दिसून येतं आपल्याला? काय साईडला जे कोपऱ्यांनी पूर्ण फेवर ब्लॉक वगैरे निघत आहेत असं निदर्शनास आलंय माझ्या. हे काम किती दिवस झालं होऊन संप हे काम होऊन? साधारणतः 1-1.5 महिना झालाय. 1-1.5 महिना झाला. 3 आठवडे झाले. 3 आठवडे. नाव काय आपलं? संभाजी पवार. काय परिस्थिती आहे आता? काय नाही, हे नीट ब्लॉक बसवलं नाही, काय ना सगळं खालवर झालेलं आहे. पण तुम्ही याची ज्यावेळेस काम करताना ते तुम्ही त्यावेळेस संबंधित तुम्ही सांगितलं होतं का बाबा काम त्याला बोललो की बाबा जरा व्यवस्थित करून घे. काय नाही मुलं व्यवस्थित करून घेतो. का ह्या कामाचा सगळं फोटो आमच्याकडे येतं. त्यानं कुठल्या प्रकारे काम केलंय, कुठल्या नाही, हे सगळं फोटो आमच्याकडे येतं आता सध्याला. काय इस्टिमेट मध्ये काय वाटतं? इस्टिमेट मध्ये काय केलं असं वाटतं? इस्टिमेट प्रमाणे हा काम इस्टिमेट पद्धतीने झालेलं नाही. उच्च दर्जाचं काम झालेलं नसून निकृष्ट पद्धतीने काम झालेलं आहे. जी बी ह्यात कॉन्ट्रॅक्टर आणि जी काय संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ह्याची चौकशी करण्यात यावी. एवढं 2 शब्द मी बोलतो. गेल्या कित्येक दिवसापासून हा येता प्रश्न रखडला होता. आता आमदार राजू खरे यांनी 10 लाखांनी दिलाय. काम 2 पिढ्या गेलेल्या आहेत. बऱ्याच कालावधीपासून काय म्हणतात? 2 पिढ्या संपलेल्या आहेत आतापर्यंत, तरीही काम कोणी केलेलं नाही. माननीय श्री आमदार राजू खरे साहेबांनी हे काम केलेलं आहे चांगलं, बरं का. तरीही त्या हिशोबाने काम झालेलं नाही. कॉन्ट्रॅक्टरनं हे काम केलेलं नाही सध्याला. बरं. ह्याची काही उच्चस्तरीय मागणी तुम्ही करणार आहे का? अधिकारी किंवा CO यांच्याकडे जाणार आहे का तुम्ही याबाबत? याबाबत आम्ही वर निवेदन देऊ आणि कामाची चौकशी व्हावी अशी अपेक्षा. खराडे अधिकारी यांना तुम्ही सातत्याने फोन लावत होता पण त्यांनी फोन देखील न उचलणे. काय सांगताल त्या अधिकाऱ्यांमध्ये? त्या अधिकाऱ्यावर एकच माझा विषय आहे की जी चौकशी करून
या संबंधित ह्यांच्यावर फौजदार कारवाई करण्यात यावं. एकंदरीत पाहिलं गेलं तर हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असेल असं हे ते स्थानिकांचं मत आहे. पाहूया येणाऱ्या काळात आता तरी अधिकारी या प्रकरणामध्ये किंवा या निधीमध्ये दिलेल्या निधीवरून पेवरब्लॉक टाकण्यात आले या संबंधित चौकशी होऊन अधिकाऱ्यांनी काय कारवाई करतील उच्च अधिकारी देखील पाहण्याचं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. कॅमेरामन अक्षय व्यावरसह मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, आस्ती